नमस्कार, गुड मॉर्निंग लोहेकर. आज आम्ही आलो तहसील कार्यालयातील ग्राउंडमध्ये. तर लोहा शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी LPLचे सामने होणार आहेत आणि तुम्ही पाहू शकता लोह्यातले जे आमचे बंधू आहेत, मित्र तो आहेत, हे या ठिकाणी प्रॅक्टिस करायला येत आहेत. तर तुम्ही पाहू शकता की क्रिकेट ही एक दिवाळीसारखा सण आहे आणि पोरांना, आमच्या मित्रांना एक उत्सुकता लागलेली आहे की LPL सामना कधी होणार आणि आम्ही त्या ठिकाणी कधी सहभाग घेणार. तर आपण यांच्यासोबत काही गेल्या वर्षी काय सामने झाले होते त्याच्यामध्ये काही बदल व्हावा का, काहीतरी त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी का, तर आपण थोडंसं चर्चा करणार आहोत. साहेब सर नमस्कार. तर LPL सामना होणार आहे असं चर्चेला सध्या सुरुवात झालेली आहे, काय बोलणार? सर्वप्रथम मी LPL पंच कमिटीचे धन्यवाद मानतो. जसं की आपल्या मार्गदर्शनाखाली म्हणजे लोह्याच्या माजी उपनगराध्यक्ष सोनूदादा संगवार यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी LPL हा क्रिकेटचा एक स्पर्धा नाही तर उत्सव असं म्हणावं लागेल लोह्याच्या युवकासाठी. सोनूदादा संगवार झालं, अनिलदादा धुतमल झाले, गजूदादा पवार झाले, आवी पाटील पवार आणि गजूभाऊ चव्हाण आपले आणि पप्पूदादा चव्हाण हे अशी पंच कमिटी उत्कृष्टरित्या दरवर्षी आपल्या लोह्यामध्ये LPLचे सामने आयोजन करते. तर हे का करत असतील LPLचे सामने, की तुम्ही आता बघू शकता एवढी उत्सुकता का आहे. हा हा नुसता खेळ नसून हे आरोग्यासाठी खूप अत्यावश्यक आहे. मी तुम्हाला सांगू शकतो, मी प्राध्यापक म्हणून DK पाटील फार्मसीला रुजू आहे. तरी मी असं पाहतो की आमचे जे विद्यार्थी आहेत हे आहेत त्यांच्यामध्ये आता तेवढी उत्सुकता राहिली नाही. कारण की त्यांची बॉडी लँग्वेज जर बघितलं, कोणाची बॉडी लँग्वेज, शरीर, पोश्चर त्यांचे हे होऊन गेले. त्यांना आजच्या काळात शरीर त्यांचं गरजेचं आहे. त्यांना स्पर्धेची, खेळाची आवश्यकता आहे. स्वतःच्या शरीरासाठी खेळ हा झालाच पाहिजे. आणि LPL म्हणायचं गेलं तर LPL नुसतं आमच्या खेळाडूसाठी नाही, तर आमच्या परिवारातील सदस्य, आमच्या परिवारातील कुठं बाहेर पुण्याला राहणारे, मुंबईला राहणारे आमचे मित्र विचारतात, आजची मॅच काय झाली, काय झालं तुमचं लोह्यामध्ये. तर लोह्यातल्याच लोकांना, लोह्यातल्या बाहेरच्या लोकांना खूप उत्सुकता असते की काय झालं लोह्यात, कसं चालू आहे, काय नाही. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असाल, एवढं मोठं ऑप्शन झालं मराठवाड्यामध्ये. असं ऑप्शन आतापर्यंत घडलेलं नाही, तर लोह्यामध्ये असं ऑप्शन झालं. तर पहिलीच वेळ होती ऑप्शनची, त्याच्यामुळं काय संभ्रम थोडंफार मागं पुढे झालेला असेल त्या ह्याच्यामध्ये. तरी सुद्धा 7 संघ होते मागच्या वेळेस, तर अतिशय उत्कृष्टरित्या मागचं LPL पार पडलं. यूट्यूब लाईव्ह होतं, पाण्याची सोय होती, एनर्जी ड्रिंक होतं, ॲम्ब्युलन्सची सोय होती, सगळ्या अशा गोष्टी अवेलेबल होत्या. तर याही वर्षी त्याच प्रकारे, त्याच उत्साहाने LPL व्हावं अशी मी पंच कमिटीकडे विनंती करतो. ओके, त्याच्यानंतर आता तुम्ही सांगू शकता आपल्या LPL मध्ये आपण यूट्यूबवर लाईव्ह दाखवलं, फेसबुकला लाईव्ह दाखवलं, त्याच्यानंतर स्पेशल LPLचे पेज काढलं. तर आपण त्याच्यामध्ये एक वेगळी पद्धत केली की म्हणजे ग्राउंडला जे नवीन बिझनेस आहेत त्याच्यासाठी आपण एक म्हणजे दुकानचे ॲड व्हावी, त्यांचं जाहिरात व्हावी. तर त्याच्याबद्दल काय वाटते, अजून तुम्हाला काय वाटतं बदल ते करावा पण का? बरोबर आहे. प्रत्येक दुकानाची झाली अथवा कोणाच्या व्यवसायाचे झाली, बॅनर तिथे लागले होते. ते एक म्हणजे चांगल्या दृष्टीनं बघायला गेलं तर व्यवस्थित आहे. एक जाहिरातीचं म्हणजे माध्यम म्हणू शकता आपण. म्हणजे क्रिकेट सोबत व्यापाऱ्यांची जाहिरात पण होत आहे. तर यावेळेस खेळाडूची जी खरेदी पद्धत झाली होती गेल्या वर्षी, तर त्याच्यामध्ये बरेच जणांना म्हणजे चांगला बऱ्यापैकी म्हणजे पॉईंट्स आले होते. तर काही खेळाडूंना म्हणजे कुठे ते संधी भेटली नाही. तर असं काय वाटते का की प्रत्येक खेळाडूला संधी भेटली पाहिजे? संधी भेटली पाहिजे. कारण म्हणजे जे खेळाडू आहेत त्यांच्या कला कौशल्याचा सन्मान झालाच पाहिजे. आणि जो जो ऑप्शन पद्धत झाली ती म्हणजे आपल्या मराठवाड्यात कुठंतरी एक पहिल्यांदा झाली असं मला वाटतंय. आणि त्या पद्धतीनं एक प्रकारे आपण खेळाडूची कला आणि गुणात्मकता आपण धरून त्याला त्याचे पॉईंट दिले असं वाटतंय कुठेतरी. आणि तो खऱ्या अर्थानं खेळाडूचा न्याय झाला असं मला कुठेतरी वाटतं. आणि गजूबा, मी एक सांगतो की लोह्यातल्या म्हणजे प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये नवीन नवीन खेळाडू तयार होत आहेत. ते प्रॅक्टिस करत आहेत. आता नवीन पिढी सुद्धा तयार होत आहे लोह्यामध्ये. काही बॉलर असतील, बॅटर असतील, हे तयार होत आहेत. ते पण त्यांची पण इच्छा आहे की आपण LPL खेळावं, लोह्यामध्ये स्वतःचं नाव करावं आणि LPL खेळावं आणि नाव करावं, ही इच्छा आहे. त्याच्यासोबत असं काय आहे, तर थोडासा कॅमेरा इकडे घ्या, की काय होतं की जे मुलं प्रॅक्टिस करतात किंवा जे मार्केटमध्ये किंवा जे चर्चेमध्ये राहतात त्यांना कुठेतरी म्हणजे जे ऑलरेडी म्हणजे चर्चेमध्ये असतात. पण असे काही खेळाडू आहेत की त्यांच्याकडे कला आहे पण ते थोडं संपर्कामध्ये कमी असतात. मग त्यावेळेस काय होतं, ऑप्शनच्या वेळेस असं तुरंत लक्षात येत नाही की हा पण खेळाडू खूप चांगला खेळतो. त्याच्यासाठी काय करावं? नाही, प्रत्येक वर्षी आपण LPL चालू होणार आहे यासाठी भाजी मंडईपाशी एक बॅनर लावलेला असतो. म्हणजे त्याची दखल घेऊन प्रत्येक खेळाडूचं काम आहे की आपण LPL म्हणजे फॉर्म भरावा, ऑप्शनसाठी त्याचं सहभागी होण्याचं काय जे नोंदणी करावी, ते एक माध्यम आहे. आणि तुमचं सोशल मीडिया झालं, इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, या माध्यमातून
खेळाडू LPL शी संपर्क साधू शकतात, मला असं वाटतं. त्याच्यावर संपर्क साधायला हा, पाहिजे. बिलकुल बिलकुल. तर थोडासा आपण क्रिटिकल एरिया वाढवायला पाहिजे का? आपण काय केलं होतं, फक्त लोहा शेर घेतला होता, तर आता लोहा सोबत थोडासा एरिया वाढवायला पाहिजे का? ग्रामीण भागाचा प्रश्न हा तर ते आम्ही सांगू शकत नाही, ते पंच कमिटी ठरवली, कमिटी ते आहे. त्यांच्या हातात आहे. आपण फक्त LPL झालं पाहिजे. दरवर्षी सोनूदादा, माजी उपनगराध्यक्ष सोनूदादा शेंगेवार, अनिल धुतमल, पप्पूदादा उर्फ विजय चव्हाण, गजू चव्हाण, आवी पाटील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदर LPLचं म्हणजे दरवर्षी खेळ होतो. आणि आपल्या जवळपासच्या परिसरामध्ये बघायला गेलं तर LPLची खूप नाव आहे, LPL खूप गाजलेलं आहे. आणि या सर्व पंच कमिटीच्या म्हणजे सुंदर मार्गदर्शनाखाली LPL एक चांगल्या म्हणजे दर्जाचा खेळ आपल्या लोहा शहरामध्ये होतो, हे मी एवढं सांगू शकतो. LPL का झालं पाहिजे? कारण की तुम्ही जर बघता युवा पिढीच नाही, 18 वर्षाच्या 16 वर्षाच्या एका युवकापासून ते आपण बघू शकता 55 वर्षाच्या एका प्रौढ नागरिकापर्यंत सर्व नागरिक म्हणजे सर्व खेळाडू म्हणा किंवा माणसं म्हणा, आपण या LPL स्पर्धेत आपण सांगितलं की लोहा शहरातील असे खेळाडू आहेत 50+ वय आहे, तर तुम्ही त्यांचं फिटनेस पाहू शकता आणि त्यांची इच्छाशक्ती पहा. आजही ते 18-20 वर्षाच्या तरुणाला हरवतील एवढे त्यांच्याकडे एनर्जी आहे. एवढ्या पुऱ्या मार्गदर्शन करतात. आपण LPL बद्दल आणि क्रिकेट बद्दल काय म्हणतात? बोला. आमचे फुले सर देतील. आता बघायला गेलं तर रमेश दादा उंदाडे हे सगळ्यात वयस्कर आहेत आमच्यामध्ये खेळायला येणारे. आणि त्यांची फिटनेस बघितली आणि आजच्या मुलांची जर फिटनेस बघितली पोरासोराची, आजचे जे पोरसोर आहेत ते निवळ खाऊन पिऊन दंड आहेत. सांगायला गेलं तर पर्याय म्हणजे दंड आहेत. एक 55 वर्षाचा माणूस जर एवढं फिटनेसमध्ये राहून जर क्रिकेट खेळू शकतो, एवढी एनर्जी हे करू शकतो, तर 18-20 वर्षाचा मुलगा किंवा युवक का करू शकत नाही? याचा अर्थ असा आहे की बा युवा पिढी कुठेतरी वेगळ्याच दिशेला चाललेली आहे. खेळाकडं युवा पिढीचं लक्ष नाही. शारीरिकरित्या बघायला गेलं तर कुणाचंही आपल्या शरीरावर किंवा फिजिकलरित्या कुणाचंही आपल्या शरीरावर लक्ष नाही. आपण जर पाहिलं आता तर आपल्याला लक्षामध्ये असं येते की क्रिकेट हा सर्वांना आवडता खेळ आहे आणि त्याच्यामुळे फिटनेस राहते, एक वेगळं शिकायला भेटते. तर आता थोडंसं LPL बद्दल काही चेंजेस असावं का, किंवा आपल्याला कधी होणार आहे? सुनभाऊ संघाचे अति जवळ असलेले गोविंद पवार सांगतील आपल्याला. LPL हा ठरवेल कधी होणार काय नाही, पण LPL होणार आहे. थोडा वेळ आहे, मध्ये इलेक्शन आल्यामुळे थोडं मागं पुढे होईल, पण LPL होणार आहे. चेंजेस ते त्याच्या पद्धतीने ते करतील चेंजेस, काय विषय नाही. होणार आहे, पक्का आहे. गेल्या वर्षीपेक्षा या बारी जोरानं, गेल्या वर्षी ज्या सुविधा होत्या त्याच्यापेक्षा बऱ्याचपैकी सुधारणा करून वेगळ्या पद्धतीनं आणखी थोडं डिजिटल मार्फत व्यवस्थित लाईव्ह स्कोअर असेल, हे असेल, सगळ्यापर्यंत पोहोचून व्यवस्थित यावर्षी घेणार आहेत. खूप सर्वांनी माहिती दिलेली आहे. लोहा शहरासाठी खुशखबर आहे की आताच आपल्याला मेसेज आला की यावर्षी 100% LPL सामने होणार आहेत आणि पूर्णपणे आम्ही गजानन दांगटे असेल, आपला मराठवाडा यूट्यूब चॅनल असेल, आम्ही लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो. कोण मॅच जिंकला, कोण मॅन ऑफ द मॅच आहे. आणि अजूनही यांनी बोलण्यासारखं की येणाऱ्या काळामध्ये अजून डिजिटल राहण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्यापर्यंत पूर्ण डाटा कसा देता येईल आणि या खेळाचं पुन्हा आनंद कसा घेता येईल आम्ही प्रयत्न करूया. तोपर्यंत थांबतो. ओके. गजूभाऊ डांगटे, मी तुमचं सुद्धा मनापासून आभार मानतो की तुम्ही प्रत्येक वर्षी LPL एवढ्या डिजिटल स्वरूपामधून सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढ्या लोह्याला LPL व्हायरल करता. तुमचं देखील कौतुक करणं आमचं काम आहे. फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, व्हॉट्सअप असो, तुम्ही LPL प्रत्येक ठिकाणी व्हायरल करता. तुमचे पण मना आपल्या सर्वांचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे सर्व शक्य आहे. तर आमचे भाऊ पवार थोडं बोलतील क्रिकेट आहेत, फक्त तुमच्याकडून थोडं शुभेच्छा द्या आणि कन्फर्म होणार आहे. LPL 2026 होणाऱ्या सामन्यासाठी येणाऱ्या युवा खेळाडूला जुन्या खेळाडूची प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा अतिशय चांगलं आणि योग्य असं खेळ दाखवावा आणि आपले लोहा शहराला आपण किती म्हणजे आपल्या लोहा शहरात LPL कोण्या पद्धतीनं चालतं याचं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या खेळाडूंनी आपलं मार्गदर्शन घ्यावं. खूप छान माहिती भाऊ, धन्यवाद. अशा प्रकारे आपण माहिती घेतलीत आणि येणाऱ्या काळामध्ये LPL चालू होणार आहेत आणि आम्ही आपल्याला जसं अपडेट येईल असंच आम्ही आपल्याद्वारे सांगण्याचा, आपल्याकडे मांडण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत थांबतो.